आपल्या नुपूसाठी डेस्टिनेशन आलंय. म्हणजे काय गो? स्थळ ग, संदीप पाठक नाव आहे मुलाचं. त्याच्यासोबत पिंकी पण येते. पिंकी कोण? त्याची बहीण. नुपूर सूर्यकांत देशपांडेंचं घर हेच ना? हो, नुपूर सूर्यकांत देशपांडेच. विवाह मंडळाच्या बाईंनी तुम्हाला सगळी माहिती दिली आहे ना? हो. तरी परत एकदा मी सांगतो, तिची आई आणि तिचा बाबा मीच आहे. काय केलं? आता पिंगळीने केलं भाऊजी. मी सोडणार नाही तिला. मी तिला सोडणार नाही. वहिनी जरा शांत व्हा. घ्या ना. हिम्मत कशी झाली तुझी हात लावायची? नाही तुम्ही घ्या. अजिबात नाही. मला माहिती तुझंच काम आहे. अरे दुसरं कोणी नव्हतंच, तूच होती. मला माहिती ना तुझ्याशिवाय दुसरं कोणी करूच शकणार नाही. साड्यांच्या बाबतीत बायका जरा पॉझिटिव्हच असतात ना. हो, पण असं भांडण करणं बरं दिसत नाही. नाही, अगदी बरोबर आहे तुमचं, पण समोरून कोणी जर दादांत खोटंच बोलत असेल तर काय करणार ना? मग राग येतो माणसाला. हो, आमच्या नुपूरला खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही. सोडून द्यायचं. असं कसं सोडून द्यायचं? असं कसं सोडून द्यायचं? अगं ओळखते ग मी तुला. माझ्या चांगल्या चांगल्या साड्या बघून जळफळाट झाला तुझा. तुला काय वाटलं तुझ्याच जवळ अशा साड्या? तुला मी आज ओळखत नाहीये. तू मुद्दाम खराब केल्यास माझ्या साड्या. अहो, संदीपराव आलेत ना, का भांडताय तुम्ही असं? हातातलं स्थळ पण निघून जाईल. एकदा बघण्याचा कार्यक्रम होऊ दे, मग मनसोक्त भांडा. ठेव ठेव खाली ठेव. ठेव. मी नंतर बोलते तुझ्याशी. नंतर बोलते. पाहुणे आलेले असताना काय चाललंय तुमचं? आमच्या नुपूरला आम्ही अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळले हो. खूप लाडात वाढली आमची नकटू. ते दिसतच आहे. दिसतंय म्हणजे? नाही म्हणजे आल्यापासून तुम्ही माझ्या पिंकीचेच एवढे लाड करताय, तर नुपूर तर तुमची मुलगी आहे म्हटल्यानंतर लाड होणारच ना, असं म्हणायचं होतं. आय एम सो सॉरी. म्हणजे माझा जरा जास्त संताप झाला. जरा? हा, म्हणजे थोडा जास्तच झाला. कसं आहे ना, माझ्या साड्यांना कोणी हात लावला ना, माझं डोकं फिरतं. हो, काय करू, मला त्रास होतो. हो हो हो, जरा शांत होता का? नाही, कारण पिंकी घाबरतीये ना. आय एम सॉरी. सॉरी बाळा, सॉरी. तू घाबरू नकोस हा, घाबरू नकोस हा. काही नाही होणार. बरं मी काय म्हणते, करायचा का बघण्याचा कार्यक्रम सुरू? हा, तुम्ही काही परीक्षा वगैरे घेणार आहात का? नाही नाही, कसली परीक्षा, कसला बघण्याचा कार्यक्रम? तुम्ही आल्यापासून पिंकीचे एवढे लाड करताय, त्यातच सगळं आलं ना. म्हणजे लग्न करायला काहीच हरकत नाहीये. अच्छा, म्हणजे या दोघींचं जमलं तर तुम्ही नुपूरला होकार देणार? मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. फक्त पिंकीचं आणि यांचं जमायला हवं. गुड. पिंकी घाबरली आहे ना, त्यामुळे त्यांना काळजी वाटते. त्यांना असं वाटत असावं की आता ह्या घरातल्या माणसांबरोबर नातं जोडलं जाणार आहे, तर मग सगळ्यांचं एकमेकांशी व्यवस्थित जमलं म्हणजे झालं, नाही का? अगदी तसंच. म्हणजे सगळ्यांशी जमून घ्यायला हवं. आणि पिंकी माझं सर्वस्व आहे. माय गॉड. म्हणजे तुम्हाला मुलीला समोर बसवून तिला काही प्रश्न विचारायचे नाहीये? अजिबात नाही. म्हणजे पिंकीच्या होकारातच सगळं काही असणार आहे. म्हणजे गैरसमज करून घेऊ नका, पण हिचं मत माझ्यासाठी महत्वाचं आहे. अहो, पण संसार तुम्हाला करायचा ना? नाही, आम्हाला करायचं आहे. म्हणून तर पिंकीचं मत महत्वाचं आहे. खरंच किती काळजी आहे बहिणीची. खूप बरं वाटलं. बहीण लहान असो मोठी, काळजी असणारच काय. म्हणजे आम्हाला आता पिंकीला इम्प्रेस करावं लागणार आहे. चला लवकर, पिंकीशी जमलं पाहिजे. आपलं लग्नाचा प्रश्न आहे. ए बाहुली, आवडली ना ग मी तुला? हा, आवडले ना? घाबरू नको बाळा. चूक केली ना तरच त्या चिडतात, नाहीतर खूप लाड करतात. तुझेही लाड करतील. जा जा जा, बोल बघू त्यांच्याशी. जा जा. ये बरं इकडे, बस बस. आई, मला सांग बरं, तुला ह्या आवडल्या का? त्या ना खूप बोलतात, भांडतात, सतत टोमणे मारतात, पण तरी मनानं खूप चांगले आहेत बरं का. खूप माया पण लावतात. त्यांना घाबरू नको. हा, माझ्याबद्दल चांगलं सांगताय की माझा अपमान करताय तुम्ही? अहो, तुमच्याबद्दल चांगलंच बोलतेय मी.
पण काय आहे, लहान मुलांना असं सरळ सांगितलेलं कळत नाही ना, म्हणून असं फिरवून फिरवून सांगावं लागतं. सांग बरं, तुला या आवडल्या का? मला नाही वाटत त्यांचं जमेल आणि ती हो म्हणेल. नाही, तिला मिसळायला थोडासा वेळ लागतो, पण होईल तिला सवय आणि पिंकीला आवडायला लागतील त्या. नाही पण मी काय म्हणतो, हे सगळं ठीक आहे, म्हणजे पिंकीचं सगळ्यांशी नीट जमायला हवं, तिला पसंत पडायला हवं, पण तुम्ही एकदा नुपूरला बघून घ्या ना प्लीज. हे बघ पिंकी, मला छान गाणं गाता येतं, कळतायत. हा, छान गाणंही गाईन आणि तुझ्यासाठी छान छान पदार्थ पण करीन ना बाळा. हा, खोट्या गोष्टी खूप छान बनवतात त्या. हे बघ, मी खरं खुर्या खाण्याचे पदार्थ बनवणार आहे माझ्या ताईसाठी, माझ्या सोनूसाठी. आणि ना तुला खूप खूप पॅम्पलेट करणार, मी खूप पॅम्पलेट करणार. पॅम्पर मामी. हा, तेच ते. मग मी आवडेल ना तुला? बोल ना, सांग ना पिंकी. तू हो म्हणालीस ना, मी तुला चॉकलेट देईन. आवडतं ना चॉकलेट? अरे वा, हो म्हणाली, हो म्हणाली. हो म्हणाले म्हणजे आता सगळं चांगलं होणार. मी आलेच हा जरा. चला, मी आवडलंय म्हणजे लग्न फिक्स हो ना? एकदम फिक्स. चला, माझ्या नकटूचं लग्न ठरलं एकदाच. संदीपराव, आता तुम्ही आमचे जावाई. नक्टू, काय ग? काय झालं? बरी आहेस ना तू? हो हो हो, मी खूप बरी आहे आणि मी खूप 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 खुश पण आहे. अय्या आत्या, काय झालंय ते तरी सांग. अगं, तू ओळख पाहू. आत्या, तूच सांग ना ग. तुला तर माहितीये ना मला हे जमत नाही. अगं पण आज नक्की जमणार. ओळख ओळख ओळख. बरं, प्रयत्न करते. हा हा हा, काय? तू चू आणि नीरजच्या लग्नाला होकार दिलास बरोबर. आता त्यांना कुठे मध्ये आणलंस? तुला माहितीये ना बाळा, जोपर्यंत तुझं लग्न होणार नाही तोपर्यंत मी नीरजच्या लग्नाचा विचार सुद्धा करणार नाहीये. तरी तू असं बोलतेस. सॉरी 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 सॉरी, मी आधीच म्हटलं होतं ना मला हे जमतच नाही. नेहमी काहीतरी घोळ घालते. जाऊ दे ना बाळा, आता तू उगाच तोंड पाडून बसू नकोस बरं. मीच सांगते तुला. हा सांग सांग, लवकर सांग. संदीप रावांनी हा, तुला पसंत केलंय. ते तुझ्याशी लग्न करायला तयार आहेत. काय? अगं, अजून आम्ही एकमेकांना पाहिलंही नाही, कधी भेटलोय नाही. त्यांनी मला काही प्रश्नही नाही विचारले, ज्याची मी उत्तरही नाही दिली, आणि त्यांनी मला डायरेक्ट पसंत केलं. अगं, त्यांच्या बहिणीला लताबाईंनी खूप आवडल्या ना, म्हणून त्यांनी लग्नाला होकार दिला. म्हणजे लता काकू आवडली म्हणून त्यांनी मला होकार दिला? अगं, ते खूप हुशार आहेत. काय आहे, लताबाईंनी सहजासहजी कोणाला आवडत नाहीत ना, म्हणून त्या पिंकीला आवडतायत का हे ते बघत होते. म्हणजे आता त्या जर पिंकीला आवडल्या तर तू नक्कीच आवडणार असा अंदाज बांधला असेल ना त्यांनी. शितावरून भाताची परीक्षा करतात म्हणतात ना, ती अशी. अय्या, कसलं भारी. ए, कसे आहेत का हे? खूप छान आहेत. मला तर बाई खूप आवडले. आपल्या बहिणीची किती काळजी करतात ते. खूप प्रेमळ आहेत. पण खरं सांगू का, त्यांनी मला असं डायरेक्ट पसंत केलं, मला नाही बाई पटलं. तुला माहितीये, मी ह्यांच्यासाठी आणि पिंकीसाठी उखाणा पण तयार केला होता. आता कधी ऐकवणार तो? अगो, खाली चल आणि ऐकव ना. चल 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 बाळा, उशीर होतोय. चल. बरं ठीक आहे, चल. थांब थांब थांब. माझ्या बाळाला कुन्हा कुन्हा कुन्हाची दृष्ट लागायला नको. थँक्यू आत्या. चल. हॅलो दादा, अरे एक आनंदाची बातमी आहे. तू आहेस कुठे पण? मी कुठे असेल ना, पण आनंदाची बातमी काय? ऐक ना ऐक ना ऐक ना, संदीपराव आहेत ना, त्यांनी आपल्या नकटू सोबत लग्नाला होकार दिलाय. अरे काय सांगतोस काय? पण तू नीट माहिती काढलीस ना, उगाच नंतर गोंधळ नको. छे छे छे, अरे काही गडबड नाही. खूप चांगला माणूस आहे, शोधूनही सापडणार नाही एवढा प्रेमळ माणूस आहे. तू लवकर ये ना, तू लवकर ये. काय घरातला तू मोठा आहेस,
तुझी त्यांची भेट झाली ना म्हणजे तुझ्या मनातल्या शंकाही दूर होतील है ना. बरोबर. ये बरं तू लोक. आणि ऐक ऐक ऐक, हे बघ ठेवू नको. येताना लेले गुरुजींना घेऊन ये. सुपारी पडून टाकूया आजच. मग ठीक आहे, मी त्यांना फोन करतो आणि जमल्यास बरोबरच घेऊन येतो. हो ये. आणि ऐक, मी तासाभरात पोहोचतोय. बरं आता फोन ठेव, माझी बॅटरी संपते. दादा निघालाय, लगेच पोहोचतो म्हटला. अरे वा, आणि दादा ना खूप खुश झाला ही बातमी ऐकून. बातमीच तशी आहे हो. तोंड गोड करायला मिठाई नव्हती, केळच गोड समजून घ्या. काही हरकत नाही. घरच्या केळीची गोडी बाहेरच्या मिठाईला कशी येणार ना. अगदी बरोबर. पिंकी तुला आवडतं ना? इट बेटा इट. अगं बाई, किती छान गट्टी जमले नाही. काय ग, आवडतंय ना सगळं? पुन्हा एकदा नीट विचार कर. विचार कशाला करायला हवा? लहान मुलं देवाघरची फुलं असतात, योग्य तोच निर्णय घेतात. संसार सुखाचा होईल तुमचा, अजिबात काळजी करू नका. थँक्यू सो मच. मेन्शन नॉट. थँक्यू काय? नाही, तुम्ही एवढं समजून घेताय. तुम्ही सुद्धा खूप समजूतदार आहात. गुड बॉय आहात तुम्ही. बाबा परी. अगं बाई, हिला बोलता येतं? किती गोड आवाज आहे नाही. ये बस. काय काय लबाड, हा इतका वेळ बोलत नव्हतेस? हा पण तुम्ही कोणी ऐकलं का, ती यांना पप्पा म्हणाली. हो. आणि माझ्या नकटूला परी आहेस, माझी नकटू परी सारखी. हो ना, किती गोड बाहुली दिसते नुसती. माझी दृष्ट नको बाई लागायला. संदीपराव असं काय बघताय? आता होल लाईफ हीच वाईफ? हा म्हणजे आयुष्य हिच्या सोबतच काढायचं तुम्हाला? म्हणजे मला नाही कळलं. बाई ग, कसला एक्सप्रेस वे आलाय बघा चेहऱ्यावर. हा तेच ते. पुतणी माझी नुपूर. आणि तुम्ही? मी लता काकू, नुपूरची आवडती काकू. अच्छा, म्हणजे मी हिला आय एम सॉरी यांना. नाही नाही, हरकत नाही हरकत नाही. तुम्ही अरे तुरे करा, चालेल. गोड वाटतं. म्हणजे मी हिला बघायला आलोय. हो. अहो हीच आमची नकटू, म्हणजे नुपूर माझी मुलगी आहे की नाही. तुमची पिंकी बोलली त्याप्रमाणे परी सारखी. नाही, प्रश्नच नाही. म्हणजे ती सुंदरच आहे, त्याबद्दल काही शंकाच नाही. पण मला वेगळीच शंका आहे. जी काही शंका वगैरे असेल ना, बोलून टाका, बिनधास्त विचार. तुला ब्युरोमधनं सगळी माहिती मिळाली आहे ना? म्हणजे माझ्याबद्दल, पिंकीबद्दल सगळं माहिती आहे ना? हो, म्हणजे मला पिंकीची आई व्हायचंय तेच ना? हो. तरी तू तयार आहेस ना? हो, म्हणजे काय. अहो वहिनी, हे आईचंच रूप असतं. तुम्हाला माहितीये, मी उखाणा सुद्धा तयार केलाय. मी ऐकू तुम्हाला? अगं विचारतेस काय? ऐकू की पटकन. अय्यो खरंच की. ऐका ऐका. मंडप बांधा पताका चढवा, मंडप बांधा पताका चढवा, करा लग्नाची घाई. सॉरी करा लग्नाची खूप घाई. आता होईन संदीपरावांची बायको आणि होईन पिंकीची आई. वा वा वा, क्या बात आहे नकटू. बघितलं कसली समजूतदार आहे आमची नकटू. इथोपर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तिला, तुम्ही विचारू शकता. मलाच मोठा प्रश्न पडलाय. सगळं ठीक आहे ना? नाही, आहे तसं सगळं ठीक आहे. नाही नाही, सगळं ठीक नाहीये. ऍक्च्युली तुम्ही जी चिटिंग केली आहे ना, ती मला नाही आवडली आहे. कसली चिटिंग? अगं काय बोलतेस? चिटिंग नाही तर काय मम्मी. अगं यांनी लता काकूला बघून तिला पसंत करून मला होकार दिला. ते जरा चुकलंच माझं. जरा? अहो खूप चुकलंय तुमचं. मला वाटलेलं की आपला असा रीतसर बघण्याचा कार्यक्रम होईल, ज्यात तुम्ही मला छान छान प्रश्न विचाराल, मी त्याची छान छान उत्तरं देईन, अगदी हुशारीने. आणि मग तुम्ही मला पसंत कराल. पण असं काही घडलंच नाही. जाऊ दे ना बाळा. अगं तुला न बघताच त्यांनी पसंत केलंय, म्हणजे किती निर्मळ मनाचे आहेत बघ. हो तेही आहेच, पण मला असं रीतसर होकार हवा होता. अहो म्हणालो ना, चुकलं म्हणून. बरं ठीक आहे, जाऊ दे आता.
आपण माझ्या आजोबांचे रीतसर आशीर्वाद घेऊया, नाहीतर ते सुद्धा माझ्यासारखे चिडतील. तू आता मात्र काहीही बोलतेस तू. तेच. बरं चला, ये पिंकी. चाल. अहो ऐकलेत का, आपल्या नुपूरचं लग्न ठरलं. मुलगा तुमच्या समोर उभा आहे. खरंच मुलगा खूप समजूतदार, प्रेमळ आणि अगदी कर्तृत्ववान आहे. आपल्या नुपूरला अगदी सुखात ठेवेल तो. फक्त तुमचा आशीर्वाद दोघांच्या पाठीशी असू देत, म्हणजे दोघांचा संसार अगदी सुखाचा होईल. देताय ना आशीर्वाद? अगं बाई हो म्हणाले. चला चला नमस्कार करा. हो. आई, मला जरा बोलायचंय. कुणाशी? यांच्याशी? नाही नाही, यांच्याशी नाही, तुमच्याशी, म्हणजे सगळ्यांशीच. हो का? बोल की बोल. नुपूरनी माझ्याशी लग्न करण्याआधी विचार करावा असं मला वाटतं. पण मी आधीच विचार केलाय. मला आवडेल तुमच्या बरोबर आणि पिंकी बरोबर संसार करायला. बघ, तिची काही हरकत नाहीये. मला सांग, तुला आमची नुपूर पसंत नाहीये का? अहो असं अजिबात नाहीये. ती मला आवडलीये. ती दिसायला सुंदर सुद्धा आहे. अहो पण माझ्याकडे बघा ना, मी 35 ओलांडलीये आणि ती इतकी तरुण आहे म्हणून मी बोलतोय. पुरुषाचं वय पाहायचं नसतं, कर्तृत्व पाहायचं असतं. आई आता कसं सांगू मी तुम्हाला, मला कसं तरीच होत आहे. पण तुम्हाला का कसं तरी होतंय? मला आवडलात तुम्ही खरंच. अगं नुपूर, तू स्वतःकडे बघ. तुला माझ्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं चांगला नवरा मिळेल. पण मला नकोच आहे दुसरं कोणी. मला तुम्हीच हवे आहात. मला आवडलात अहो तुम्ही खरंच, मी मनापासून सांगतेय. पण मला सांग, तुझ्या डोक्यात हे विचार काय येत आहेत? तुला कसलं व्यसन तर नाहीये ना? अहो नाही आई. संसार करायची आवड आहे ना? हो. आमच्या नुपूरची जबाबदारी घेण्याची हिम्मत आहे ना? हो मग. पण नाही आणि बिन नाही. अरे कशाला घाबरतोस? आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर. खरं तर तू खुश व्हायला हवंस. आमच्या नुपूर सारखी सुंदर आणि समजूतदार मुलगी तुझी बायको होणार आहे. हे बघ, तुझ्या डोक्यात जे काही विचार आलेत ना, ते सगळे काढून टाक बघू आधी. आणि आधी यांना नमस्कार करा. चला. व्हॉट? त्या छोट्या मुलीनं आईसाहेबांची साडी चुरगळून टाकली? होय वहिनी. अहो त्या पिंकीनं आईसाहेबांची साडी अशा हातात घेतली आणि रागानं गुंडाळून जमिनीवर टाकली. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. तुम्हाला सांगतोय त्या पिंकी मध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे बघा. हा, मला पण वाटली होती थोडीशी गडबड सुरुवातीला, पण नाही ग. त्या पिंकीच्या जवळ गेले ना, तेव्हा फार इनोसेंटिंग वाटली ती मुलगी मला. नाही, मला असं वाटते तुम्हाला त्या पिंकीवर संशय येऊ नये म्हणून तुम्हाला जुळवून घ्यायला सांगत असतील. पण माझ्याशी फारसा संबंध येणारच नाही त्या मुलीचा, तरी मला का जुळवून? ओह माय गॉड. म्हणजे मी फार हुशार आहे घरामध्ये, मला चटकन गोष्टी लक्षात येतात म्हणून सांगितलं का तसं? आत्ता तुझ्या बोलण्यात मला तथ्य वाटायला लागलंय मधू. होय का नाही? मग आता आपण काहीतरी करायला पाहिजे. काय करायचं पण आता मग? अहो असं काय करताय? नुपूरला सांगायला नको का? त्या पिंकी मध्ये काहीतरी गडबड आहे. इतक्यात सगळं सांगायला नकोय. लहान मुलं आहे ग ते. खेळता खेळता गेलं असेल आईसाहेबांच्या रूम मध्ये, दिसली असेल तिला ती साडी. नसेल आवडला साडीचा रंग. मलाही नाही आवडत आईसाहेबांच्या साड्या. बसली असेल चुरगळत. आणि यु नो मधू, ही चाइल्डिंग सायकोलॉजिंग आहे की मुलांना ना एखाद्या ठिकाणी नाही करमत, चिडचिड होते अगं त्यांची, आणि मग असं काहीतरी करत राहतात. तर तसंच काहीसं झालं असेल तर उगाच नको तो अर्थ काढू नकोस. पण मी काय म्हणतोय माहिती का बहिणी, आपण आपल्या मनाची खात्री करून घेण्यासाठी नुपूरच्या कानावर घालायला तुमची काय हरकत आहे हो? नाही, दोन्हीकडून होकार आलेला आहे. उगाच नुपूरच्या मनात काही बाई भरून विघ्न नको आणायला. तुम्हाला कसं कळत नाही हो? मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. मधू, व्हॉट इज दिस? तुझा अंदाज चुकीचा असू शकतो ना. आणि राहता राहिला प्रश्न साड्या चुरगळण्याचा.
तर कुठे राहणार आहे ती आपल्यासोबत साड्या चुरगाळायला? ती राहणार आहे नुपूर सोबत. आणि नुपूर कुठे साड्या नेसते? ती घालते ड्रेस. हा, तिला साड्या चुरगाळण्याची संधीच मिळणार नाही अगं. नाही बघा वहिनी, मला तर असं वाटतंय उगाच वेगळं घडण्यापेक्षा आपण एकदा नुपूर ताईच्या कानावर घातलेलंच बरं. मधू माय डिअर, ज्या गोष्टी व्हायच्या असतात ना त्या होतातच. त्यापासून कोणी कुणाला रोखू शकत नाही. जे डेस्टिनेशन मध्ये असतं ना ते होतच. ओके, असं म्हणतास?